आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण मराठी शाळेतील लहान मुलांनी केलेले भाषण। माझे नाव नस। आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन। आय विश यू अ व्हेरी हॅपी। नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी महेंद्र पाटील घेऊन आलो ते म्हणजे मित्रांनो आज 15 ऑगस्ट मी आता चाललेलो आहे ते म्हणजे मित्रांनो मराठी शाळेत राजीव शाळा चिंचोटी इथे आता भाषण वगैरे होणार आहे ते आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे। चला तर मग मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहू। चला। नमस्कार, माझे नाव स्वराज लक्ष्मी देवेश पाटील। 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो। बल सागर भारत विश्वात शोभून माझा गरज महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र। प्रिया देश नाही, माझे नाव प्रिया स्वप्नाली देश ठाकूर आहे। आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे। आज तुम्हाला मी 2 शब्द सांगते ते सार्थक नाही का ही जमते। यावर्षी आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। सुमारे 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले, भयंकर अत्याचार सहन केले, त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे। हे आपण कधी विसरून चालणार नाही। आपला देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक शिवांनी कांत्याने आपली प्राणाची आहुती दिली, त्यांना माझे कोटी प्रणाम। एवढे बोलून मी 2 शब्द पूर्ण करते। जय हिंद, जय भारत। स्वराज ठाकूर। आज मी आपल्या समोर 15 ऑगस्ट निमित्त भाषण सादर करणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती। 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस बनला आहे। भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक कठोर संघर्ष आणि बलिदानानंतर भारत स्वतंत्र झाला होता। 15 ऑगस्ट 1947 हा आपल्या सर्वांसाठी भाग्यवान दिवस होता, कारण अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपण स्वातंत्र्य मिळवले होते। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनतेने आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली होती। त्यांनी प्रथमच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता। सर्व लोक दरवर्षी या दिवसाचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा करतात। स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे। भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे। चला तर मग आपण सर्वांनी एकत्र मिळून आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। तिरंगा सजला वंदन त्या वीरांना ज्यांनी भारत देश घडवला। नमस्कार, माझे नाव नस। आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत। आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला। मित्रांनो, आपल्या भारत मातेला या पारतंत्र्याच्या वेळीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण पणास लावले। त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना माझा मानाचा मुजरा। आज आपल्या
देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. चला तर मग आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श बनवण्यासाठी प्रयत्न करूया. देशासाठी जन्म आपला, सेवा आपले काम, त्याच्यासाठी चंद्रवरून झिजवी माझे प्राण. एवढे बोलून भारताचं स्वातंत्र्य करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. एवढं बोलून माझे दोन शब्द. मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, उजाडली आज स्वातंत्र्य दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करणे करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. भारत मातेला वंदन करणे करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आदरणीय गुरुजन, ग्रामस्थ व माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. ती सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी होती. सुमारे 150हून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून उचमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता. केवळ लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकला नव्हता, तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या हृदयी फडकलेला होता. आज आपण येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेले आहोत. आजचा हा सुवर्ण दिन पाहण्याचे भाग्य आपल्यास लाभत आहे. पण स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांच्या बलिदानातून स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, अपना तिरंगा ऊंचा रखना जब तक दिल में जान है. जय हिंद. मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याचे बलिदान स्मरण ठेवले पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण दिले. सर्वांना नमस्कार. माझे नाव स्वरांजली आहे. आज 15 ऑगस्ट आपण सारे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात अतिशय उत्सवाने व आनंदाने साजरा केला जातो. हा आपला राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना मी वंदन करते. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. बोला भारत माता की जय. तिरंगा झलकतो आभाळामध्ये, गौरव वाढतो या मातीतल्या प्रेमामध्ये. शहीदांच्या त्यागाला करू वंदन. जय हिंद, जय हिंद हेच आपले बंधन. शहीदांच्या त्यागाला करू वंदन. जय हिंद, जय हिंद हेच आपले बंधन. सर्व आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. तीच ऐतिहासिक 15 ऑगस्ट 1947 ची तारीख आहे. त्या दिवशी आपला भारत देश स्वातंत्र्य सैनिकांची बलिदानाची आठवण आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर नेत्यांनी आपले आयुष्य देशासाठी वाहिले. आज आपण मोकळ्या आकाशाखाली आपल्या अधिकाराचं जीवन जगत आहोत. त्यामागे या शूरवीरांचा त्याग आहे. म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी गौरवाचा आणि कृतज्ञतेचा आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद. Good morning everyone. Respect principal, teacher, parents and all my dear friends. My name is Manthan. I wish you a very happy Independence Day. Independence Day is our national festival. It is celebrated on 15 August every year. This year we are celebrating 78th Independence Day of our country. On 15 August 1947, India got freedom from the British rule. After many years of hard struggle by the great freedom fighters
of India. We should never forget the sacrifice of the freedom fighters such as Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, and many others. At this occasion, we remember their sacrifice and thank them. Jai Hind, Jai Bharat. रंगबली सणाचा तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव ठेवावा. सन्माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजी वर्ग, कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्या भारत देशावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले. त्या 150 वर्षाच्या काळात भारतीयांचे खूप शोषण केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अखेर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे लोक बनलो. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे. आपणा सर्वांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हे आपण कधीच विसरू शकणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद. अध्यक्ष माशी पूज्य गुरुजी आणि या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन. हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सोन्याचा धूर निघत असलेल्या आपल्या देशाला अशा उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे, असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना खूप सतवत होता. आणि त्याच मुले इंग्रजांची राजवट नष्ट करण्यासाठी भारत भूमीचे सुपुत्र पेटून उठले आणि इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपला देश आणि आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती हाती घेतली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. सर्वांचा आभार या सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय गुरुजन वर्ग, सन्माननीय ग्रामस्थ व माझ्या बालमित्रांनो, आज आपण सर्वजण आपल्या भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रहो, 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक थोर सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान, तंत्र, साहित्य, खेळ इत्यादी अनेक क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आपला भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचारी, गरिबी यांसारख्या समस्या आवासून उभ्या आहेत. त्या समस्या संपल्याशिवाय आपला देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही. चला तर मग आपण एकत्र येऊन या समस्या संपवण्यासाठी एकत्र येऊया. एवढे तिरंगा आमचा प्राण आहे, पराक्रमाचे गाण आहे, भारतीयांची शान आहे, तिरंगा आमचा मान आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. जय भारत. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आहे शिवम लिहादर पाटील. आज तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही मी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी माझी नम्र विनंती. आज आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. खूप संघर्ष करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्या मनात देशप्रेमी जागवणारा आजचा हा मंगलमय दिवस. आजचा दिवस आपल्या एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करायचे. Hi, I am Rinji Kailas Patil. Good morning to all my respected teachers, parents and dear friends. Today we have gathered to celebrate our national festival 15 August. It is our Independence Day. This is very important day for every Indian. British ruled over India for many years. Our many freedom fighters fought against British. Then we got to this very then we got to this freedom. Thank you everybody. Jai Hind.
आमचा मान आहे पराक्रमाची गाण आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाची गाण आहे तिरंगा आमचा प्राण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे भारताची शान आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत ते आपल्या वीरांच्या बलिदानामुळे. त्या सर्व शूरवीरांना, क्रांतिकारकांना माझा सलाम. आज आपला भारत देश विविधतेत एकता असलेला आगला वेगळा देश आहे. आपल्या भारत देशाने विविध क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आपल्या भारताचा एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. Morning to the respected principal, teachers, parents and all my dear friends. First of all, I wish you a very happy Independence Day, and I would like to thank you all for giving me this wonderful opportunity to speak about this proud day. India became independent from the British rule on 15 August 1947. Since then, every year we are celebrating Independence Day on 15 August. And India completed 78 years of Independence Day. We are celebrating Azadi Ka Amrit Mahotsav. We should always proud to be an Indian. We should never forget the sacrifice of all freedom fighters such as Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, Sardar Vallabhbhai Patel, Bhagat Singh, Chandrasekhar Azad and millions of others whose names are not even known, but they fought to make India free from the British rule. So my dear brothers and sisters, let's complete this celebrating this independence we and love our country. Jai Hind. Good morning everyone, respected principal, teacher, parents and all my dear friends. I wish you a very happy Independence Day. I feel great you primed to present this speech. Independence Day is most important day, and because on this day in 1947 we got independence from our country. Today we are fortunate that in 1947 we got independence from the British rule. Friends, you are great freedom fighters. I like Mahatma Gandhi, Pandit Jawaharlal Nehru, Subhash Chandra Bose, Lokmanya Tilak, Rani Lakshmibai and many others. It is responsibility to sincerely perform our duty. At last, I again say to all of you, Happy Independence Day. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त लहान मुलांनी मराठी शाळेमध्ये केलेले भाषण तुम्ही ऐकलंच असाल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर, लाईक, शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.